बाळूमामा यांची जन्मभूमी प्रेरणादायी कहाणीत सुमारे 2000 शब्द। बाळूमामा हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे अत्यंत श्रद्धास्थान मानले जातात। लाखो भाविक त्यांना संत, लोकदेवता आणि गुराख्यांचे रक्षणकर्ते म्हणून पूजतात। त्यांच्या जीवनातील साधेपणा, ईश्वरभक्ती, प्राणीमात्रांवरील प्रेम आणि लोककल्याणासाठी केलेले कार्य यामुळे त्यांचे नाव आजही मोठ्या श्रद्धेने घेतले जाते। बाळूमामांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील अक्कोल या गावात झाला अशी लोकपरंपरेतील मान्यता आहे। त्यांचा जन्म एका साध्या धनगर कुटुंबात झाला। लहानपणापासूनच त्यांना मेंढ्या शेळ्या राखण्याचे काम करावे लागे। घरची परिस्थिती अत्यंत साधी होती, पण आई वडिलांनी त्यांना प्रामाणिकपणा, कष्ट आणि देवभक्तीचे संस्कार दिले। लहानपणीच बाळूमामांना निसर्गाची विशेष आवड होती। ते दिवसभर मेंढ्यांसोबत डोंगर दऱ्यात फिरत असत। झाडे, पक्षी, जनावरे आणि प्रत्येक सजीवामध्ये त्यांना देवाचे दर्शन होत असे। ते नेहमी भगवान शिव, खंडोबा आणि विठ्ठल यांचे नामस्मरण करत असत। गावातील लोक त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि प्रेमळ वागणुकीमुळे त्यांचा आदर करू लागले। एकदा जंगलात मेंढ्या चारताना त्यांना दिव्य अनुभूती झाल्याची लोककथा सांगितली जाते। त्या दिवसानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल दिसू लागला। ते अधिक भक्तिमय झाले आणि लोकांच्या दुःखात सहभागी होऊ लागले। गावातील लोक त्यांच्या आशीर्वादासाठी येऊ लागले। बाळूमामा कधीही श्रीमंती किंवा प्रसिद्धीच्या मागे धावले नाहीत। त्यांनी साधे जीवन जगले। त्यांचा विश्वास होता की कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसावर देवाची कृपा असते। ते नेहमी म्हणत, प्रामाणिक कष्ट करा, देव तुमची साथ कधीच सोडणार नाही। धनगर समाजातील लोकांसाठी ते प्रेरणास्थान बनले। मेंढपाळांच्या अडचणी, जनावरांचे आजार, दुष्काळ किंवा संकटाच्या काळात लोक त्यांच्याकडे श्रद्धेने जात असत। अनेक लोक त्यांच्या कृपेने संकटातून बाहेर पडल्याच्या कथा सांगतात। या कथा श्रद्धेवर आधारित असून त्यांना लोकपरंपरेत महत्त्वाचे स्थान आहे। बाळूमामांना जनावरांवर अतिशय प्रेम होते। एखादी आजारी कोकरू किंवा मेंढी दिसली तर ते तिची सेवा करत। त्यांच्या मते मुक्या प्राण्यांची सेवा म्हणजे देवाचीच सेवा। त्यामुळे आजही त्यांच्या मंदिरांमध्ये मेंढपाळ मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात। त्यांनी कोणालाही जात, धर्म किंवा श्रीमंतीच्या आधारावर कधीच वेगळे मानले नाही। त्यांच्या दारात आलेल्या प्रत्येकाला समान प्रेम आणि आशीर्वाद मिळत असे। गरीब, शेतकरी, मजूर आणि गरजू लोकांना ते नेहमी मदत करत। त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात। कुणाच्या जनावरांचा रोग बरा झाला, कुणाला अपत्यप्राप्ती झाली, तर कुणाच्या अडचणी दूर झाल्या, अशा अनेक श्रद्धापूर्ण कथा भाविकांमध्ये प्रसिद्ध आहेत। या कथांचा आधार लोकविश्वास आहे। बाळूमामांनी लोकांना अंधश्रद्धा न करता श्रद्धा, सेवा, कष्ट आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश दिला। त्यांनी नेहमी सत्य, प्रेम आणि दयाळूपणाचा मार्ग दाखवला। आज महाराष्ट्राच्या अनेक भागांत बाळूमामांची मंदिरे आहेत। विशेषतः धनगर समाजात त्यांचे मोठे महत्त्व आहे। त्यांच्या यात्रांना हजारो भाविक उपस्थित राहतात। लोक त्यांच्या नावाने नवस करतात आणि पूर्ण झाल्यावर दर्शनासाठी येतात। त्यांच्या जन्मभूमीला आजही भाविक पवित्र स्थान मानतात। तेथे जाऊन लोक त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतात। बाळूमामांचे चरित्र आपल्याला शिकवते की मोठेपणा हा संपत्तीत नसून चांगल्या कर्मात, भक्तीत आणि इतरांची सेवा करण्यात असतो। आजच्या धावपळीच्या जीवनात बाळूमामांचा संदेश अधिक महत्त्वाचा वाटतो। प्रामाणिकपणे कष्ट करणे, निसर्गावर प्रेम करणे, प्राणीमात्रांवर दया ठेवणे आणि देवावर अढळ श्रद्धा ठेवणे हेच त्यांच्या जीवनाचे सार आहे। म्हणूनच बाळूमामा हे केवळ एका समाजाचे श्रद्धास्थान नसून साधेपणा, सेवा आणि भक्ती यांचे जीवन प्रतीक मानले जातात। त्यांच्या स्मरणाने लाखो भाविकांना मानसिक बळ, आशा आणि श्रद्धेची प्रेरणा मिळते। त्यांच्या जीवनकथेचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहावा हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे।